इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतोय, ज्यामध्ये आता आपल्याला बघायला मिळतं की आर्यनला कसं पकडायचं हा प्रश्न समोर आलेला असतो। त्यावेळेस सत्य आता मंजूला हाताशी धरून एक प्लॅन करतो। सत्या मंजूला म्हणतो की आपण एक काम करूयात, आपण ना तुमचा लग्नाचा थाट घालूयात। तेव्हा सत्याला मंजू म्हणते तुम्ही काय डोक्याविकावर पडलाय का सत्या, तुला काही कळतं बिळतं का? त्यावेळेस लगेच सत्या म्हणतो अहो मॅडम ऐकून तरी घ्या मी काय म्हणतोय। तेव्हा मंजू म्हणते काय सांगायचंय सांग। तेव्हा सत्या म्हणतो जो कोणी आहे ना तो बिळातून बाहेर येणार नाही, आपल्याला त्याला बिळातून बाहेर काढण्यासाठी तुमचा लग्नाचा घाट घालावाच लागणार आहे। ज्यावेळेस तुमच्या लग्नाचा विचार येईल त्यावेळेस मात्र त्याला कळणार की आता आपल्याकडे ऑप्शन आहे, चला आपण पुढे जाऊयात आणि मंजूचा हात मागूयात। मग तो लगेचच समोर येणार आणि आपल्याला समजून जाईल की नक्की तो खरा बदमाश आहे तरी कोण। असं म्हणल्यानंतर आता लगेचच मंजू देखील तयार होते। आर्यनला समोर कसं आणायचं हा प्रश्न सत्याने चांगला सॉल्व केलेला असतो। लगेचच सत्या बाबांना सांगतो की बाबा असं असं करायचंय। बाबा लगेचच एक मुलगा आणतात आणि त्याच वेळेस मुलगी बघायचा कार्यक्रम होतो सुद्धा। त्यात मुलाला माया आवडून जाते। आता माया काठीने मार देऊन त्या मुलाला हकलून लावून देते। आता घरात असं होतं की मंजूचं लग्न तर करायचंय पण मंजूसाठी योग्य असा नवरा मिळणार कसा। त्याच वेळेस आता बरोबर आर्यनला ती संधी चालून येते। आर्यन लगेच सर्वांच्या समोर येतो आणि म्हणतो की मला असं वाटतंय की मॅडमनी आपल्या घराबाहेर जायला नको। त्यावेळेस लगेच सत्याचे बाबा मुद्दामून म्हणतात म्हणजे की तुला काय म्हणायचं आर्यन। त्यावेळेस आर्यन म्हणतो म्हणजे ह्या घरातल्या त्या सुनबाई आहेत ना, मग ह्या घरातल्या सुनबाईने बाहेर कसं जावं सांगा बरं। त्यावेळेस बाबा म्हणतात मग काय करायचं सांग, आता सत्या तर परत येणार नाही आपला, आणि सत्याशिवाय ह्या मुलीनं असं एकटं आयुष्य काढणं मला काही पटत नाहीये, म्हणून मी ठरवलंय की सुनबाईचं दुसरं लग्न लावून द्यायचं। त्यावेळेस आर्यन म्हणतो बघा म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट सुचवायची आहे, तुम्हाला जर का कोणाला प्रॉब्लेम नसेल तर। त्यावेळेस बाबा म्हणतात नक्की काय सांगायचं, जरा उघड बोलतोस का म्हणजे आम्हाला कळ, असलं कोड्यात काय बोलू नकोस बरं। त्यावेळेस आर्यन लगेच सर्वांच्या समोर अगदी न घाबरता न लाज वाटता बोलू लागतो। तो म्हणतो की मला हेच सांगायचं आहे की जर का माझं आणि वाघमारे मॅडमचं जर का लग्न झालं तर। त्यावेळेस सगळ्यांना धक्काच बसतो। मंजूला तर कळतच नाही, मंजूला आता थोडंसं समजायला लागतं। सत्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, कारण सत्याला माहीत नसतं की हा माते फिरू घरातलाच आहे आणि तो आर्यन आहे। आता आर्यन जेव्हा बोलतो त्याच वेळेस सत्याला सगळं सत्य समजलेलं असतं। सत्याला असं वाटतं की त्या पॉईंटला आर्यनची गुच्ची धरावी आणि त्याला चांगला चोप द्यावा, काठीने त्याला फोडून काढावं, चापकानेच फटके द्यावे। पण आता सत्या त्याचा राग शांत करतो, सत्या कंट्रोल करतो आणि मंजूला सुद्धा खूप राग आलेला असतो। त्यावेळेस आता बाबा सत्याकडे बघतात। बाबांना सत्या खुणावतो डोळ्याने हो म्हणून टाका। त्यावेळेस बाबा म्हणतात हो बरोबर बोलतोयस तू, घरातल्या सुनबाईनं बाहेर जाण्यापेक्षा घरात राहिलेलंच कधीही बरं, तुझ्याशी लग्न करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तसा तू दिसायला चांगला आहेस, कर्तृत्ववान आहेस आणि सगळं व्यवस्थित आहे। तर मला असं वाटतं की खरंच मंजूचं लग्न तुझ्याशी लावून द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, एक बाप म्हणून मी तिचं लग्न तुझ्याशी लावून देऊच शकतो। आता असं म्हणल्यानंतर आर्यन खूप खुश होतो। आर्यन म्हणतो चला मग मी गुरुजींना सांगतो आणि लगेचच लग्नाचा मुहूर्त काढायला सांगतो। आता उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच झालेला आहे। आर्यन घोड्यावरतीच बसलेला आहे। लगेचच आर्यन तयारी सुरू करतो, लग्नाची सगळी तयारी झालेली असते। तेव्हा मंजू म्हणते की मला कुठलीही गोष्ट नको आहे, गाजावाजा काही नको आहे। त्यावेळेस आर्यन म्हणतो हो काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला हवं तसंच लग्न करूयात आपण मॅडम। आता आर्यनला तर काही झालं तरी मंजूच हवी असते। आणि लग्नाच्या वेळेस आता मंजूला भीती वाटत असते की असं नको व्हायला की आर्यनचं माझ्या घरात मंगळसूत्र घालेल आणि मला आर्यनची बायको वगैरे व्हायचं नाही। या सत्य मी आधी सांगते तुला, जर का काही गोंधळ झाला तर मी तुझा जीव घेईल, लक्षात ठेव। आयुष्यभर मी आर्यनची बायको म्हणून नाही राहू शकत, मी माझा स्वतःचा जीव देईन, नाही तर मी स्वतःला संपवून टाकेल। सत्या म्हणतो तुम्हाला काय वाटतं वाघमारे, मी तुम्हाला असा त्या नराधमाच्या हातात देईल का? अहो त्याला पकडायचं होतं म्हणून तर हे सगळं नाटक केलं ना। आणि ह्या गोष्टीशिवाय मला सांगा त्या आर्यनचा खरा चेहरा आपल्यासमोर आला असता का? असं म्हणल्यानंतर मंजू म्हणते बरोबर आहे, खरंच सत्या तू बरोबर बोलतोयस, मला वाटलंही नव्हतं रे स्वप्नात सुद्धा की कधी आर्यन असा वागेल। आर्यनने तुझ्या जीवावरती उठला, आर्यनने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि मला फोन करणारा आर्यनच होता। आर्यन इतका नीच माणूस आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं। आता बरोबर ऐन लग्नामध्ये सत्याचं सत्य समोर येणार आहे। सत्या जिवंत आहे हे कळाल्यानंतर आर्यनची आता ततपप होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। खरंच मालिकेचा हा भाग अतिशय रोमांचक ठरणार आहे। नक्की मालिकेत पुढं काय होतं हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू, आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।